पुणेरी विनोद जोक्स. भाडेकरू: अहो मालक, घरी उंदीर खूप नाचतात हो. घरमालक: अरे, 1500 रुपये भाड्याच्या खोलीत, मग काय सुरेखा पुणेकर नाचवू का? गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा धक्का एका मुलीला लागला. कुशाभाऊ: सॉरी. मुलगी फणकारून: डोळे फुटलेत का? कुशाभाऊ घाबरून गुपचूप तिच्या मागून चालू लागले. एवढ्यात एका देखण्या तरुणाचा त्या मुलीला धक्का लागला. तो पण सॉरी म्हणाला. मुलगी लाजत, इट्स ओके. कुशाभाऊ दबकत: माझ्या स्वारीचं काय स्पेलिंग चुकीचं होतं का? एका पुणेरी मिठाई दुकानावरील पाटी: इथे तुम्हाला तुमच्या मेहुणीपेक्षा गोड आणि बायकोपेक्षा तिखट पदार्थ मिळतील. एक छोटीशी मुलगी आजीला विचारते, आजी, रोज आपल्या घरी एक बाई आणि माणूस रात्री एकत्र येतात आणि सकाळी गायब होतात. ते कोण आहेत? आजी: हे ईश्वरा, तू त्यांना बघितलंच वाटतं. ते दोघे तुझे आई बाबा आहेत, जे खूप वर्षापासून हिंजवडीत जॉब करतात. कृपया फ्रेंच फ्राईज मोजून घ्यावेत. नंतर तक्रार चालणार नाही. लहान साईज 46 फ्राईज, मध्यम 27, मोठा 17 फ्राईज. टीव्ही चालू ठेवायचा किंवा नाही हा निर्णय व्यवस्थापनाचा आहे, तरी बंद टीव्हीचा आरशासारखा उपयोग करू नये. केस वगैरे विंचरू नयेत. 2 माणसात तोंड पुसायचे 3 कागद मिळतील, नंतर जादा आकार पडेल. अस्सल पुणेरी. सदाशिव पेठेतील एक लायब्ररी सभासद: आत्महत्या कशी करावी याच्याबद्दल एखादं चांगलं पुस्तक आहे का? ग्रंथपाल सभासदाकडे रोखून पाहत: पुस्तक परत कोण आणून देणार? भयंकर पीजे. एक बेरोजगार मुलगा होता. त्याने गुलाबाचे फूल फ्रीजमध्ये ठेवले आणि मग दुसऱ्या दिवशी त्याला रोजगार मिळाला. कर्वे रोडला पाणी येते पण कोथरूडला नाही येत. का बरे? कारण वाटेतनं स्टॉप आहे. जी पुणेरी स्त्री एक जोडीदार 7 जन्म मिळावा म्हणून पूजा करते, ती वटसावित्री, आणि जी स्त्री एका जन्मात 7 जोडीदार मिळावे म्हणून पूजा करते, ती चावट सावित्री. एक काळा माणूस मरतो आणि स्वर्गात जातो. पुणेरी अप्सरा: कोण आहे तू? माणूस: मी हिरो आहे टायटॅनिकचा. पुणेरी अप्सरा: अरे काळ्या, टायटॅनिक बुडाली होती, जळली नव्हती. उरलेले अन्न नेण्यास घरून डबा आणावा. कागदी वा प्लॅस्टिक पिशवी मिळणार नाही. अब की बार कुणाचेही असो सरकार, पण बेल वाजवू नका 1 ते 4. इथे दुपारी झोपतो मतदार. विनाकारण सॉस मागू नये. टोमॅटो फुकट मिळत नाहीत. शीतपेय संपल्यावर ग्लास टाकून द्यावा. चोखनळीने विचित्र आवाज करत बसू नये. पाहुणा: अहो, कॅम्पला जायला कुठली बस पकडू? पुणेरी: 20 नंबरची पकडा. पाहुणा: आणि ती नाही मिळाली तर? पुणेरी: 10-10च्या 2 पकडा. गाईच्या पोटात 33 कोटी देव आहेत, हे जरी खरे मानले तरी येता जाता तिच्या पोटाला हात लावून सारखा नमस्कार करू नये. तिला गुदगुल्या होतात. एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि त्यांना म्हणाला, थांबा, मी चहा घेऊन आलो. 10 मिनिटांनी, चला, माझा चहा घेऊन झाला, आपण आता जाऊया. ना कांदा ना लसूण,
पुणेकरांच्या नादाला लागला तर डायरेक्ट ससून. आज त्याने पहिल्यांदाच बायकोला व्हॉट्सअप इन्स्टॉल करून दिले आणि व्हॉट्सअपवर तिचा पहिलाच मेसेज आला, येताना दळणाचा डबा घरी घेऊन या. डोळेच भरून आले त्याचे. पगारी नोकराच्या बायकोच्या महिनाभरातील वेगवेगळ्या अवस्था. तारीख 1 चंद्रमुखी, तारीख 11 ते 20 सूर्यमुखी, तारीख 21 ते 30 ज्वालामुखी. मुलगी, मी त्याच्याशीच लग्न करेन ज्याचा व्यवसाय उंच शिखरावर पोहोचलेला असेल. मुलगा, माझ्याशी करणार का? मी डोंगरावर शेळ्या चारायला नेतो. एका वजनदार काकूंना डॉक्टरांनी वजन घटवण्यासाठी घोड्यावरून रपेट करण्याचा सल्ला दिला. 1 महिन्यानंतर वजन 20 किलोनी कमी झाले. घोड्याचे झाले बरं का. नवरा थकलेला ऑफिसमधून घरी आलेला असतो. नवरा, प्यायला पाणी आण ग. बायको, तहान लागली आहे का? नवरा संतापून, नाही, माझा गळा कुठून लीक झालाय ते चेक करायचे आहे. पुण्याला डेक्कनच्या चौकात CCTV कॅमेरे बसवले. दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस कंट्रोल रूमला आलेला पहिला फोन, अहो जरा कॅमेऱ्यात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का? एक म्हातारी बाई दात काढविण्यास डॉक्टरकडे गेली. डॉक्टर म्हणाला, बाई तोंड उघडा थोडं. आणि म्हातारी बाई वैतागून, अरे आता काय तोंडात बसून दात काढणार आहेस का? शेजारी शेजारी लागून साड्यांची 3 दुकाने असतात. पहिला दुकानदार आपल्या दुकानावर पाटी लावतो, आकर्षक साडी सेल. दुकानदार, तिसरा दुकानदार पाटी लावतो, जबरदस्त साडी सेल. मधला दुकानदार शक्कल लढवतो आणि पाटी लावतो, मुख्य प्रवेशद्वार. हेल्मेट घालूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूचा मृत्यू झाल्यामुळे हेल्मेट कंपन्या खोटारड्या आहेत हे सिद्ध होते. म्हणून आम्ही हेल्मेट घालणार नाही. समस्त बेशिस्त पुणेकर. MH12. मुलगी बस स्टँडवर उभी असते. समोरून एक टुकार कार्ट तिच्याकडे पाहत पुढे जाते. परत फिरून वापस मुलीकडे येतो आणि बोलतो, ओळखलं का? मुलगी, नाही ओळखलं. कार्ट, आत्ताच तर तुझ्या समोरून गेलो ना. स्थळ पुणे. एक मुलगा सायकलीवरून जाताना एका मुलीला धडकला. मुलगी, बावळट, ब्रेक नाही का मारता येत? मुलाचे पुणेरी उत्तर, अख्खी सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारू का? पुणेरी एकदम तिखट. स्थळ पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही. पेशंट, डॉक्टर, प्लॅस्टिक सर्जरी करायची आहे. साधारण किती खर्च येईल? डॉक्टर, 3 लाख रुपये. पेशंट, थोडा विचार करून आणि प्लॅस्टिक आम्ही आणून दिले तर? घरचा नोकर दारात उभ्या असलेल्या अनोळखी माणसास, आपणास काय पाहिजे सर? माणूस, मला तुझ्या मालकास भेटायचे आहे. घरचा नोकर, काय काम आहे ते मला कळू शकेल? माणूस, मी एका पेमेंटच्या संदर्भात इथे आलो आहे. घरचा नोकर, अहो ते तर काल सकाळीच आपल्या गावी गेले. माणूस, की जे पेमेंट मला आत्ता त्यांना करायचे होते. नोकर, आणि ते आज सकाळीच परत आले आहेत.
दीर्घ आजाराने त्रासलेले अण्णा डॉक्टर कर्वेंकडे जातात. डॉक्टर कर्वे, तुमचं फॅमिली डॉक्टर कोणते? अण्णा, डॉक्टर देशपांडे. डॉक्टर कर्वे, अहो ते डॉक्टर मूर्खासारखा चुकीचा सल्ला देतात. तुम्हाला कोणता सल्ला दिला? अण्णा, तुमच्याकडे जाण्याचा. पुणेरी, ओ दुकानदार, केळी कशी दिली राव? दुकानदार, 1 रुपयाला 1. पुणेरी, काय तरी काय, 60 पैशाला देता का बोला? दुकानदार, अहो 60 पैशात तर त्याचं फक्त साल येईल. पुणेरी, ठीक आहे, मग 40 पैसे घ्या आणि मला सालीशिवाय केळ द्या पाहू. शिक्षक चिंटूला, तुला 50 मार्क देणं मला आनंद होतोय. चिंटू, मॅडम तुम्ही आपला आनंद द्विगुणित करू शकता. शिक्षिका, ते कसे? चिंटू, पूर्ण 100 मार्क देऊन. पाण्यामुळे लोखंड गंजणे, थंडीमुळे सर्दी होणे, वाऱ्यामुळे झाडाची पाने हलणे आणि मुलींमुळे मुलं भिकारी होणे हा निसर्गाचा नियम आहे. जेव्हापासून गुगल पे, फोन पे आलंय तेव्हापासून रस्त्यावर पैसे सापडणं बंद झालंय. खरं दूध उतू जाताना बायको जोरात गॅस बंद करायला जातात. पण कशासाठी? दूध वाया जाईल म्हणून, तर गॅस शेगडी पुसायला लागू नये म्हणून.